जर तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल की सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट हलकं व्हावं, लिव्हर ॲक्टिव्ह वाटायला हवं आणि आतडे कोणत्याही त्रासाशिवाय आपोआप साफ व्हावेत, तर रात्री फक्त 4 विशेष पानांचा वापर करण्याची सवय लावून घ्या. हो, ना औषध, ना उपवास, ना काही कसलाही धोका. ही 4 साधी दिवसाची पाने शरीरात जाऊन अशी स्वच्छता सुरू करतात की संपूर्ण सिस्टीम रिसेट व्हायला लागते. आजच्या काळात प्रत्येकजण डिटॉक्सच्या मागे धावत आहे. कोणी हिरवे हिरवे ज्यूस पित आहे, कोणी महागडे सप्लिमेंट्स घेत आहे, तर कोणी तासनतास उपाशी राहून इंटरमिटंट फास्टिंग देखील करत आहे. पण जरा विचार करा, जेव्हा पोटाच्या आत वर्षानुवर्षे साचलेली घाण, गॅस, विषारी घटक आणि न पचलेलं अन्न भरलेलं असतं, तेव्हा वरून केलेले कोणतेही प्रयत्न कसा परिणाम दाखवतील? ते परिणाम दाखवणारच नाहीत. म्हणूनच सर्व काही करूनही लोक तक्रार करतात की पोट रोज साफ होत नाही. पोट प्रत्येक वेळी जड आणि फुगल्यासारखं वाटतं. आतून विचित्र ताण जाणवतो, चेहऱ्याची चमक फिकी पडते, पिंपल्स जाण्याचं नाव घेत नाहीत आणि सकाळी उठल्याबरोबर शरीरात ऊर्जेऐवजी आळस जाणवतो. जर मुळापासून स्वच्छता झाली नाही तर वरून केलेला प्रत्येक उपाय अपुराच राहतो. तुम्हाला माहीत आहे का की सर्व समस्यांची खरी मूळ अडचण काय आहे? पोटाच्या आत साचलेली तीच जुनी घाण. जोपर्यंत तुमची आतडी नीट काम करणार नाहीत, पोट आतून साफ होणार नाही आणि लिव्हरवर साचलेला भार कमी होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही उपाय केले किंवा कितीही पैसे खर्च केले तरी निकाल शून्यच राहील. पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की याचा इलाज कोणत्याही महागड्या प्रॉडक्टमध्ये किंवा औषधात लपलेला नाही. याचं उत्तर तर तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे, फक्त 4 साध्या पानांच्या रूपात, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता प्रश्न आहे की ही 4 पाने नेमकी कोणती आहेत? ती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी कशी घ्यायची? शरीरात जाऊन ती कशी काम करतात? आणि कोणत्या समस्येत कोणतं पान सर्वात जास्त प्रभावी ठरतं? तुम्हाला बद्धकोष्ठतेची अडचण असो, पोट फुगत असो, ॲसिडिटीचा त्रास होत असो, फॅटी लिव्हरची समस्या असो किंवा तुम्हाला संपूर्ण शरीर नॅचरल पद्धतीने डिटॉक्स करायचे असेल, आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत एक एक स्टेप करून समजावून सांगणार आहे. तर चला आता सुरुवात करूया त्या पहिल्या पानापासून, ज्याला या संपूर्ण लिस्टमध्ये सर्वात जास्त असरदार मानलं जातं. असं पान जे रात्री घेतलं आणि सकाळपर्यंत पोटाला आतून पूर्णपणे हलका करून टाकतं, आणि ते पेन आहे सेना लीफ. हो मित्रांनो, या पानाला बरेच लोक सना या नावाने सुद्धा ओळखतात, तर कुठे याला सणासुद्धा म्हटलं जातं. नाव काहीही असो, पण कामाच्या बाबतीत हे सर्वात जास्त ताकदवर आहे. जर तुम्हाला रोज पोट साफ न होण्याची अडचण राहत असेल किंवा नेहमी पोट जड वाटत असेल, तर सेना लीफ तुमच्यासाठी एक नॅचरल आणि अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. हे पान तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना म्हणजेच मसल्सना ॲक्टिव्ह करतं, ज्यामुळे बाउल मूवमेंट वेगवान होते आणि आतड्यांच्या आत चिकटलेली जुनी घाण बाहेर काढण्यास मदत करतं. वापरण्याची पद्धतसुद्धा खूप सिंपल आहे. अर्धा चमचा सेना पावडर घ्या, त्यात थोडं काळं मीठ मिसळा आणि 1 कप कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी प्या. हा नुसका इतका पॉवरफुल आहे की कब्ज म्हणजे बद्धकोष्ठता कितीही जुनी का असेना, साधारणपणे 6 ते 10 तासात आत पोट मोकळं साफ होतं. खास करून हे त्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्यांना दीर्घकाळापासून क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्यांचं मल खूप कडक झालं आहे, पोटात जुना कचरा साचला आहे आणि दुसऱ्या कोणत्याही उपायाने आराम मिळत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जितकी जास्त ताकद तितकीच जास्त जबाबदारी. हीच गोष्ट या उपायावरही लागू होते. सेना लीफचा वापर दररोज करायचा नाही, नाहीतर याची सवय लागू शकते. म्हणूनच याला आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2दाच घ्या. आता बोलूया दुसऱ्या पानाबद्दल, ते आहे कडुलिंबाची पाने. कडुलिंब आतमध्ये लपलेले विषारी घटक, हानिकारक बॅक्टेरिया आणि नको असलेले जंतू नष्ट करून आतून स्वच्छता करण्याचं काम करतं. जर तुम्हाला वारंवार पोटात इन्फेक्शन होत असेल, तोंडात फोड येत असतील, चेहऱ्यावर ॲक्नेची समस्या कायम राहत असेल किंवा
फूड पॉइझनिंगसारखी लक्षणं वारंवार दिसत असतील तर कडुलिंब तुमच्यासाठी एक उत्तम नॅचरल उपाय असू शकतो. हे घेण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही 4 ते 5 ताजी कडुलिंबाची पाने चावून खाऊ शकता किंवा मग कडुलिंबाच्या कॅप्सूलचा आधार देखील घेऊ शकता. तरीसुद्धा जर परिणामाबद्दल बोलायचं झालं तर कडुलिंबाची पाने चावून खाणं हे सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. हो, हे खरं आहे की कडुलिंबाची चव खूप कडू असते. याच कारणामुळे बरेच लोक हे खायला घाबरतात किंवा टाळतात. पण जर थोडी सवय करून घेतली तर हीच पद्धत कडुलिंब घेण्याची सर्वात पॉवरफुल पद्धत ठरते. ज्या लोकांना स्किनशी संबंधित समस्या आहेत, जेवल्यानंतर पोट जड वाटतं किंवा वारंवार पोटात इन्फेक्शन होतं, त्यांच्यासाठी कडुलिंबाची पाने एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. मग तुम्हाला सीझनल डिटॉक्स करायचं असो किंवा आतून सफाईची गरज वाटत असो, कडुलिंबाला तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करणं हा एक खूप चांगला पर्याय असू शकतो. आता येतं तिसरं पान, ज्याला आपण रोज किचनमध्ये पाहतो, पण याच्या खऱ्या ताकदीबद्दल जास्त लोक अनजाण असतात. करी लीफ म्हणजेच कढीपत्ता. ही पाने तुमच्या लिव्हरच्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आणतात, ज्यामुळे पित्ताचा बॉईल ज्यूस स्राव चांगला होतो आणि अन्न पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि योग्य पद्धतीने पचायला लागतं. एवढंच नाही तर कढीपत्ता शरीरात साचलेली एक्स्ट्रा चरबीसुद्धा हळूहळू कमी करायला मदत करतो. म्हणजे जर तुम्ही फॅटी लिव्हरने त्रस्त असाल किंवा पोटाच्या आसपास जिद्दी चरबी आणि बेली फॅट साचलं असेल तर कढीपत्ता आतून डिटॉक्स करून त्यावरही काम करतो. हे घेणंही अत्यंत सोपं आहे. तुम्ही सकाळी किंवा रात्री 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता. वरून थोडं पाणी देखील पिऊ शकता. जर फ्रेश पाने उपलब्ध नसतील तर 1 चमचा कढीपत्ता पावडर कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घेतली जाऊ शकते. हे पान खास करून त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे, डायजेशन नीट होत नाही, वारंवार गॅस किंवा पोट जड राहण्याची तक्रार असते. इतकंच नाही, ज्याचं हेअरफॉल, केस गळणं पोटाच्या खराबीमुळे किंवा आतील गडबडीमुळे वाढत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कढीपत्ता एका नॅचरल सपोर्ट सारखं काम करतो. आता बोलूया चौथ्या आणि शेवटच्या पानाबद्दल. ते आहे पुदिना म्हणजेच मिंट लिव्हस. जर जेवल्यानंतर पोट जड वाटायला लागलं असेल, आतून ताण जाणवत असेल, गॅस भरत असेल किंवा मग वारंवार ॲसिडिटी त्रास देत असेल तर रात्रीच्या वेळी पुदिन्याचा वापर तुमच्यासाठी खूप दिलासा देणारा ठरू शकतो. पुदिन्यात असलेलं मेंथॉल तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना, गट मसल्सना आराम देतं. यामुळे पचनाची क्रिया स्मूथ होते आणि आतड्यांच्या आतील अतिरिक्त उष्णता शांत व्हायला मदत लागते. याच कारणामुळे पुदिना IBS, ब्लोटिंग आणि जास्त ॲसिड तयार होण्याच्या समस्येत खूप असरदार मानला जातो. हे घेण्याची पद्धतही सोपी आहे. 8 ते 10 ताजी पुदिन्याची पाने हलकी कुटून घ्या. त्यांना 1 कप कोमट पाण्यात टाकून साधारण 5 मिनिटांपर्यंत झाकून द्या. मग हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चहासारखं हळूहळू प्या. हे पान खास करून त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सची तक्रार असते, ज्यांचं पोट दुसऱ्या प्रत्येक दिवशी गॅस किंवा ब्लोटिंगचे त्रासलेले असतं, किंवा ज्यांना डिनरनंतर पूर्ण रात्र पोट जड असल्यासारखं झोप येत नाही. पुदिना नॅचरल अँटासिडसारखं काम करतो, पोटाला थंडावा देतो, गॅस बाहेर काढायला मदत करतो आणि झोपण्यापूर्वी आतड्यांना रिलॅक्स मोडमध्ये आणून तुम्हाला शांत झोप देतो. मित्रांनो, ही होती ती 4 खास पाने जी रात्रीच्या वेळी गुपचूप तुमच्या शरीराच्या आत आपलं काम सुरू करतात आणि सकाळपर्यंत तुम्हाला हलकं, फ्रेश आणि एनर्जेटिक वाटायला लावतात. आता पुढचं पाऊल तुमचं आहे. तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमच्या समस्येनुसार सर्वात आधी कोणतं पान वापरायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.